तुम्ही महेंद्र धुर्जे नोकर आहेत काय? महेंद्र धुर्जे कोण बसा. महेंद्र धुर्जे बोला बोला. महेंद्र धुर्जे बसा. ना इधर ना उधर. ना इधर ना उधर. आमदार म्हणजे काय मालक पडला का आमच्या आहे ना तुम्हाला? लोकशाही आहे. तुम्ही त्याला आयएस ऑफिसर तुम्ही 10वी नापास झाल्या माणसाचा दबाव तुम्ही ऐकून घेता. पीआयने मला काल सांगितलं आमच्यावर दबाव आहे. पण तो कोणाचा दबाव आहे? तो पीआय पॉवरच्या पहिल्याला पीआय पॉवरच्या पहिल्याला बिगडर मागायचे आपल्याला. त्यांनी खोटं केलंय. या दोन आमच्या मागण्या आहेत. त्या दोन मागण्या झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही. तर आम्ही इथेच बसून राहणार. पीआयला मी फोन केला होता. पीआय म्हणतो आमच्यावर दबाव आहे. तो कोणाचा दबाव आहे ते प्रशासनाच्या समोर आणि या पत्रकारांच्या समोर त्यांनी जाहीर करावा. बरोबर आहे. इलेक्शन मध्ये मात्र पवारच्या पहिल्याला पवारच्या पहिल्याला पवारच्या पहिल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पीआय पवारला सस्पेंड केल्याशिवाय कुणी हलायचं नाही. आम्ही इथेच बसून राहणार. आणि पवार साहेब तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही मला काल सांगितलं आमच्यावर दबाव आहे. तो दबाव तुमच्यावर कोणाचा आहे ते सांगा. त्यांच्यावर 324 केलं सर तुम्ही. नाही त्यांच्यावर 324 केलं. ऐका साहेब तुम्ही सगळी मंडळी आहेत ना. तुम्ही महेंद्र धुर्जेला विकलेले आहेत. हा पवार पैशातून महेंद्र धुर्जेला आलाय. पगार जनतेचा काम चोरव्यांचा पगार जनतेचा काम चोरव्यांचा. सस्पेंड करा. सस्पेंड करा. पीआय पवारला सस्पेंड करा. सस्पेंड करा. पीआय पवारला सस्पेंड करा. सस्पेंड करा. सस्पेंड करा. पीआय पवारला सस्पेंड करा. हम तुम्हारे साथ हैं. कुठे कुठे दाखल करणाऱ्या प्रशासनाला सस्पेंड करा सस्पेंड करा पीआय पवारला सस्पेंड करा. सस्पेंड करा सस्पेंड करा पीआय पवारला सस्पेंड करा. सस्पेंड करा. सस्पेंड करा. पीआय पवारला सस्पेंड करा. सस्पेंड करा. सस्पेंड करा. पीआय पवारला सस्पेंड करा. तुम्ही खोटे आपल्याला 2-3 गोष्टी तुम्ही जाहीर करा. तुम्ही तुमच्यावर कोणाचा दबाव आहे. मला पीआयने सांगितलं आमच्यावर दबाव आहे. तो जाहीर करा. कोणाचा दबाव आहे तो. दुसरा विषय तुम्ही खोटे पुढे का दाखल केले. 324 झाल्यानंतर 326 होऊ शकतो. 307 होऊ शकतो. डायरेक्ट 307 कसा झाला. पोलीसचा रिपोर्ट आपल्याचा डॉक्टरचा रिपोर्ट दाखवा. अशा कुठल्या जखमा आहेत. कुठल्या इंजुरी आहेत. कुठे वार आहेत. कुठे कोण फ्रॅक्चर आहे. हे आधी आम्हाला दिसलं पाहिजे. तुम्ही दबावाखाली जर 307 दाखल केला असेल तर तुम्ही कोणाच्या दबावाखाली दाखल केले हे आम्हाला तुम्ही तेवढं स्पष्ट करावं. रात्रीच्या 11:30 वाजता एकटी लेडीज घरात असताना 5-6 पोलीस घरामध्ये शिरले. कोणतीही माहिती दिली नसताना सुद्धा विचारलं 4-5 वेळा दरवाजा उघडायच्या आधी का कोण आहात तुम्ही. तरी पण माहिती दिली ना. डायरेक्ट घरात शिरले आणि बुटांसकट बूट पायामध्ये तसेच. आणि वरून मला बोलतो तुझा नवरा कामाला जात नाही. त्याला आमच्या ताब्यात दे. तो तुला त्रास देतो. तू काम करून त्याला सांभाळतेस. महिलांची छेडछाड करणाऱ्या पोलिसांचा महिलांची छेडछाड करणाऱ्या पोलिसांचा तुम्ही प्रत्यक्ष तिथं काय झालं होतं हे स्वतः डोळ्याने बघितलंय का. तुम्हाला त्या कुत्र्यांनी सांगितलं तुम्ही आले घरामध्ये शिरायला. हे काम पोलीस पाटलाच होतं आमची घरं दाखवण्याचा. त्या कुत्र्यांचं काम नव्हतं हे. आणि ते कोणत्या अधिकारी तुम्हाला घरं दाखवताना तुम्ही त्यांचं ऐकून आमच्या घरात शिरताय. याचं पहिलं उत्तर द्या आम्हाला. पण सस्पेंड झाले पाहिजे. आणि वरती मला बोलतो 2 पोरं घेऊन तू भावाच्या घरी का जात नाही. एवढी वर्ष जर का झाली माझा नवरा जर का तो मानसिक रुग्ण आहे का आजारी आहे का काय एवढ्या वर्ष तुम्ही माझी चौकशी केली नाही तर तुम्ही मला खायला गोणी आणून दिलं ना घरात ना. माझ्या नवऱ्याला पोहोचायचा तर काय करायचा माझा अधिकार आहे. पोलीस पण कुत्रे झाले ना त्यांचे. मग तुम्ही नक्की कोणाच्या सांगण्यावर नाही ही कामं करताय. आम्ही तुमचा आदर राखतो. तुमच्या अंगावर खातीवरती आहे. आम्ही वर्दीचा सन्मान करणारे लोक आहोत. मी सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करेन की आपण कृपा करून इथे आलात 8 दिवसापूर्वी. इकडे जास्त दिवस राहू नका. इलेक्शन तोंडावर आलंय आणि तुम्ही जर राजकारण करायचं असेल मी पण शासकीय नोकरी देतो. नोकरी सोडून आम्ही आलो. तुम्ही नोकरी सोडा आणि राजकारणात या. तुम्ही खाकी वर्दीवर खुर्चीत बसून राजकारण करू नका अशी विनंती आहे. सस्पेंड करा. सस्पेंड करा. महेंद्र धुर्जे बसा. इंटेन्शनवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पीआयचा. तुम्ही सगळी मंडळी आहेत ना. तुम्ही महेंद्र धुर्जेला विकलेले आहेत. हा पवार पैशातून महेंद्र धुर्जेला आलाय. बरोबर. आणि या पवारांनी आजपर्यंत एका वर्षामध्ये विभूती साहेब गेले. कुंभार साहेब गेले. खोपडे गेले आणि आता पवार आले. 1 वर्षात 4 पीआय इथे झाले. 1 वर्षात 4 पीआय म्हणजे 3 पवार त्यांचं खोटं काम करत नव्हतं म्हणून पवारला आणलं का खोटं काम करायला. म्हणून पवारने खोटं काम केलं का.
असं तुम्हाला साहेब असं आहे का? तुम्हाला एका वर्षात 4 वेळा भरती, मग तुम्ही का बॅटमध्ये गेले नाही? एका वर्षात जर 4 वेळा 4 लोकांची बदली होते ती काय होते? एका वर्षात तर 4 वेळा एसपी साहेबांना विचारत आहे का एका वर्षामध्ये जर 4 पे इथं बदलतात त्याला कारण काय? त्याचं कारण पण लोकांना कळलं पाहिजे ना. मग आमदाराचा असेल, अजून कोणाचा असेल, लोकप्रतिनिधीचा असेल, काही खोटी कामं करत नाही म्हणून त्यांची बदली केली का? आणि पवारांनी खोटं काम केलं म्हणून पवारला आणलंय का? पवार एवढे 7 दिवस झाले नाही, आज कुठला विषय नाही, कुठला हत्यार नाही, त्यामध्ये कुठला इंजुरी नाही, कुठला 307 दाखल करताय, ही कुठली पद्धत? यांच्या निकषानुसार बदली झालेली आहे. 2 वर्ष पूर्ण झाल्या बदली होते ना तुमची? नाही. मग तुमची काय झाली? मग तुमची काय झाली? बघा, तुमची काय झाली? सांगतो ना सांगा ना. तुमच्या खालापूरच्या आसवर म्हणून एपीआय होता, त्यांनी फक्त खोपोलीमध्ये तुम्ही घेत होता डीवायसपी, त्यांनी फक्त एकाला फाईन लावलं का त्याचा पास लावला होता, त्याचा एका मिनिटात आमदारांनी बदली केली आणि तुम्ही तिला मान्यता दिली. बघा, हे कुठलं चुकीचं आहे? 2 मिनिटं ऐकून घ्या. मी ऐकलं की त्यामध्ये पवारनी मला सांगितलं तर आमच्यावर खूप प्रेशर आहे. पवार रात्री मला 11 वाजता सुद्धा भेटायला यायला तयार होते खोपोलीमध्ये. बोलून मला असं तुम्हाला भेटायचं नाही, मला ते भेटायला यायला तयार होते का मला तुम्हाला भेटायचं आहे, आपण काहीतरी मार्ग काढू, आमच्यावर दबाव आहे. मग त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे ते पवारांनी आम्हाला सगळ्यांना सांगावं, म्हणजे आम्ही त्या दबावाला काय आहे ते आम्ही पुढच्या काळात त्याची जागा तुला दाखवण्याचं काम करू. असा कोण दबाव आणतोय त्या दबावाचं नाव आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आमच्या सगळ्या लोकांना, सगळ्या तालुक्यामध्ये, सगळ्या मतदारसंघामध्ये जी अशी हुकुमशाही चालली ती हुकुमशाही थांबवण्यासाठी सगळ्या लोकांची मदत होईल. तर ह्या हुकुमशाहीला आम्हाला कुठे थांबवायचे आहे, तुम्ही असं झाकून ठेवताय म्हणून हा त्रास तुम्हाला भोगायला लागतोय. जनता पण तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून जर सगळं असायचं आहे की प्रशासन चालवलं साहेब तर हे तुम्हाला त्रास होणार नाहीत. पण तुम्ही कोणाला तरी बळी पडताय, तुम्ही कोणाला तरी पैशासाठी पैसे देऊन इथे आलात म्हणून तुम्हाला हे भोगावं लागतंय. 15 वर्षामध्ये साटम साहेब आमदार होते, 15 वर्ष लाड साहेब आमदार होते, पण त्यांच्या माध्यमातून असं चुकीचं काम कधी झालेलं नाही. आणि आता जर एकूण हुकुमशाही करत असेल तर आम्ही ती हुकुमशाही चालून घेणार नाही. नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी. सस्पेंड झालं, सस्पेंड करा, सस्पेंड करा. अंकित दादा, काय सांगाल? या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी जमलेले आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात निदर्शनं होत आहेत. नक्की काय गुन्हा दाखल झाला आहे आणि कोणत्या मागण्या घेऊन आपण ही निदर्शनं करतात? काल केळवली गावामध्ये एक छोटी घटना घडली होती. आमचे राष्ट्रवादीचे युवक तालुक्याचे माजी अध्यक्ष कुमार दिसले आणि काही त्यांच्या गावातल्याच विरोधी पार्टीमध्ये काही घटना घडली होती. परंतु फक्त इंटेन्शन आहे असा आधार घेऊन खालापूर पोलीस स्टेशनचे PI सचिन पवार आहेत, त्यांनी त्यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा डायरेक्ट दाखल केला आणि त्यांना राजकीय दबाव आहे असं ते खाजगीमध्ये प्रत्येक राजकीय नेत्याबरोबर बोलताना रात्रीच्या वेळेमध्ये फोनवर आढळलं. परंतु ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा प्रकारे जर प्रशासनाच्या माध्यमातून कर्जत आणि खालापूरमध्ये जर झुंडशाही चालू असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही निदर्शने आणि मोर्चे काढून खालापूरची शांतता जी प्रशासनाच्या माध्यमातून भंग करण्याचा प्रयत्न इथे राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे तो कदापि आम्ही सहन करू देणार नाही. आणि ज्या ज्या लोकांवर अन्याय होतोय त्यांच्यावरचा अन्याय आम्ही खपून घेणार नाही. नक्की कोणत्या मागण्या घेऊन आपण या ठिकाणी बसलेला आहात? आमची मागणी अशी आहे की जे खोटा गुन्हा दाखल केला आहे ते प्रथमतः खालापूरचे PI जे आहेत त्यांना 7 दिवस झाले तालुक्यात येऊन, त्यांची प्रथमतः त्यांना सस्पेन्शन करावं, कारण त्यांच्याकडनं अशा प्रकारचे गुन्हे वारंवार भविष्यात घडले जातील आणि तालुक्यातील जनतेला आता त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. अजिबात नाही जावं तुमचं. दुसरी मागणी, जो खोटा गुन्हा दाखल केला आहे तो तातडीने मागे घेतला जावा, कारण विदाऊट डॉक्टरच्या सर्टिफिकेट नसताना सुद्धा त्यांनी तो गुन्हा दाखल केला आहे, त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही आहे, त्याच्यामुळे तो त्यांनी तातडीने मागे घ्यावा. आणि ज्या केळवली गावातील महिला आहेत त्यांच्याशी सुद्धा गैरवर्तन काही पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेलं असा सुद्धा इथे आता त्या महिला भगिनींनी सांगितले, त्याची सुद्धा पोलीस खात्याकडून चौकशी व्हावी अशा आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत. आणि ज्या पद्धतीने अतिशय कपटीपणे आणि खालापूर आणि खोपोली आणि कर्जतच्या पोलिसांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अन्य विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दबावपोटी गुन्हे दाखल करण्याचं जे सत्र चालू आहे ते सत्र पोलीस प्रशासनाने कृपया थांबवावं आणि मोरल पोलिसिंग काय असते ही दोन्ही तालुक्यातील जनतेला दाखवून द्यावी अशी मी मागणी करतो. सुधाकर भाऊ, काय सांगाल? या ठिकाणी एक महिला सांगत होत्या की आमच्या घरात पोलीस प्रशासनातील काही पोलीस घुसले, त्याच्यानंतर त्यांना विचारणा करण्यात आली. काय वाटतं तुम्हाला, मतदारसंघातील स्त्रिया सुरक्षित आहेत? आपल्याला माझ्या ताईंनी सांगितलं
तर रात्री 11:30 वाजता माझ्या घरामध्ये कोणीतरी येऊन दार ठोकायला लागलं. ते दार उघडत नव्हते म्हणून त्याला बलजबरी दार उघडायला लावलं आणि तिच्याशी गैरप्रमाणे वर्तणूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्याला सर्वांना माहिती आहे तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जो स्त्रियांच्या बाबतीत आपण जर विषय घेतला असेल तर आमच्या तालुक्यामध्ये आजसुद्धा आमच्या महिला भगिनी सुरक्षित नाही असे मला म्हणायला हरकत नाही. कारण अशीच प्रसंग पोलिसांच्याकडे होत असतील तर बाकी लोक काय त्याचा सुरक्षित ठेवणार हे आपण सर्व बघणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती आहे का पोलिसांच्या खोटेपणामध्ये समोरच्या पार्टीवर 324 दाखल केला आणि राष्ट्रवादीचा युवक अध्यक्षावर 307 दाखल केला आहे. जोपर्यंत तो खोटा गुन्हा दाखल केला आहे तोपर्यंत ते मागे घेत नाहीत तोपर्यंत आमचा हा ठिय्या आंदोलन इथं हलणार नाही. सुधाकर भाऊ, काय सांगाल नक्की पोलीस प्रशासनाने आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे का? आपण आपल्या मागण्यांवर कोणत्या मागण्यांवर ठाम आहात? नाही, पोलिसांनी मला PIने फोन करून सांगितलं का माझ्यावर कोणाचा तरी दबाव आहे. तो PIने मला दबाव कोणाचा आहे तो सांगितलं तर आम्ही त्याची चर्चा करू. पगार जनतेचा काम चोरव्यांचा, पगार जनतेचा काम चोरव्यांचा. तुम्हाला पण मुलं आहे, तुम्हाला पण बायका आहे, पोरं आहे, आई वडील आहेत. म्हणाल ते जरा नाही पण म्हणाल ते लक्ष ठेवा. लोकांचं कुटुंब तुमच्या बायकोवर, तुमच्या आईवर, तुमच्या वडिलांच्यावर, तुमच्या मुलांच्यावर जर असं कोणी चालेल का? आमदार म्हणजे काय मालक पडला का आमच्या बायका आहेत ना तुम्हाला. लोकशाही आहे. आम्हाला जर आमच्या पक्षाकडून जर दबाव आला तर आम्ही सगळेजण एक तर्फे राजीनामा देऊन टाकू. अरे आवाज कुणाचा? सुधाकर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुधाकर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे ही ताकद कुणाची? सुधा भाऊजी, ही ताकद कुणाची? सुधा भाऊजी. मागे घ्या, मागे घ्या, खोटे गुन्हे मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, खोटे गुन्हे मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, खोटे गुन्हे मागे